जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र काढू शकता. आणि आज मी तुम्हाला कंप्लीट प्रोसेस सांगणार आहे, स्टेप बाय स्टेप. नमस्कार मित्रांनो, मी विशाल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कसे काढायचे आणि त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आणि कंप्लीट प्रोसेस काय आहे. सर्वात आधी ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र म्हणजे गव्हर्नमेंटकडून दिला जाणारा एक ऑफिशियल प्रूफ, ज्यामुळे तुम्हाला विविध सरकारी योजना आणि बेनिफिट्स मिळू शकतात. तर मित्रांनो, या प्रमाणपत्रासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात किंवा हे आधार कार्ड प्रूफ, त्यामध्ये बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ, पासपोर्ट साईज फोटो, जसं एज प्रूफमध्ये म्हटलं आहे की बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. अशा प्रकारे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा. सर्वप्रथम आपल्याला गुगलवर आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in पोर्टलला सर्च करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल. आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in याला आपण क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर या प्रकारचे पेज ओपन होईल. वर लँग्वेज आहे मराठी आणि इंग्लिश. आपल्याला जी सोपी पडते त्याला आपण क्लिक करायचे. दोन्ही लँग्वेज वर दिलेली आहे. त्याच्यानंतर खाली युजर नेम आणि पासवर्ड जर असेल आपल्याजवळ तर तो टाकायचा, नाही तर आपल्याला नवीन युजर इथे नोंदणी करायला क्लिक करायची. त्याच्यानंतर आपल्याला दोन प्रकारचे पर्याय येतील सेवांसाठी. तर पहिले आहे मोबाईलनुसार OTPद्वारे पडताळणी आणि दुसरं आहे स्वतःची पूर्ण माहिती तसेच फोटो, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा अपलोड करून OTP घेऊन. तर हे दोन प्रकारचे पर्याय आहेत. तुम्हाला जे सोपे पर्याय वाटेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. तर आपण आता नंबर 1चे पर्याय निवडू. नंबर 1चे पर्याय निवडल्यानंतर आपल्याला जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच आपला मोबाईल नंबर ज्याच्याद्वारे आपल्याला OTP येईल तो टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर OTP सेंड होईल आपल्या रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर. तो OTP व्यवस्थित टाकायचा आणि आपण युजर नेम बनवून घ्यायचा. युजर नेम आपण कोणत्याही नावाने बनवू शकतो. युजर नेम बनवल्यानंतर चेक युजर नेमला क्लिक करायचे. त्याच्यानंतर ह्या प्रकारचे पेज ओपन होईल. त्याच्यानंतर आपण इथे पासवर्ड टाकून घ्यायचा, जोही आपल्याला सोपा पासवर्ड वाटेल तो. पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म पासवर्ड करायचा. त्याच्यानंतर पूर्ण नाव टाकायचे इंग्रजीमध्ये. त्याच्यानंतर पूर्ण नाव ॲटोमॅटिक मराठीमध्ये येईल. त्याच्यानंतर आपल्याला जन्मतारीख टाकणे आवश्यक आहे आणि वय टाकून घ्यायचे किंवा वय ॲटोमॅटिक येऊन जाते. टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची, नोंदणी करायला क्लिक करायचे. धन्यवाद. आपले यशस्वीरित्या आपले सरकार या पोर्टलवर नोंदणी झालेली आहे. ओकेला क्लिक करायचे. ओकेला क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण पहिल्या पेजवर येतो. इथे आपण युजर नेम बनवलेला आणि पासवर्ड टाकायचा. त्याच्यानंतर आपण खाली येऊन कॅप्चा टाकायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपण लॉग इनला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे पेज ओपन होईल. त्याच्यानंतर आपण आता हे मुख्य पृष्ठ आहे. त्याच्यानंतर आपण महसूल विभागाला क्लिक करायचे. त्याच्यानंतर सामाजिक न्याय व त्याच्यानंतर इथे बरेच ऑप्शन आहेत. याच्यात आपण घ्यायचे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्राला क्लिक करायचे. पुढे जायला क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्यासमोर महसूल विभागाचा असा पर्याय किंवा पेज येईल. त्याच्या इथं साईडला आपण सर्व्हिस लिस्ट म्हणून येते त्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथे ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्राला क्लिक करायचे. आता इथे दिलं प्रमाणपत्राचे नाव. प्रमाणपत्र म्हणजे कोणकोणते प्रमाणपत्र आपल्याला पुरावे लागतात. तर ओळखीचा पुरावा कोणताही एक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, वाहन चालक पारपत्र, त्याच्यानंतर RSBY कार्ड किंवा निमशासकीय ओळखपत्र याच्यापैकी कोणताही एक आपल्याला पुरावा लागेल. त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा कोणताही एक, आधार कार्ड, मतदान यादीचा उतारा, पॅन कार्ड, वाहन चालक, त्याच्यानंतर मालमत्ता कर पावती,
शिधापत्रिका, वीज देयक, दूरध्वनी देयक, पानपट्टी पावती, 7/12/8, मालमत्ता नोंदणी यापैकी कोणताही. त्याच्यानंतर वयाचा कोणताही एक पुरावा, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, अशा प्रकारे. तर पुढे झाला त्याच्यानंतर क्लिक करायचे. तुम्ही पात्र नाही, वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल. मी लॉग इन केल्यामुळे माझं वय कमी असल्यामुळे इथे असं दाखवत आहे, याला तात्पुरतं ओके करून घ्यायचं. हे स्कीम 60 वर्षाच्या जास्त असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. अर्जाची पात्रता 60 वर्ष किंवा त्याहून अधिक. अलीकडच्या व्यक्तींसाठी हे नाही. त्याच्यानंतर तुमची माहिती आधारवरून घ्यायची आहे का, होय नाहीचं ऑप्शन येते. तर आपण इथे होय करायचं. होय केल्यानंतर आपला आधार नंबर व्यवस्थित इथे पूर्ण टाकायचा आणि जनरेट OTPला क्लिक करायचे. जनरेट OTPला क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येतो. तो OTP टाकायचा आणि सबमिटला क्लिक करायचे. सबमिटला क्लिक केल्यानंतर आधार OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड म्हणून येते. तर तुमचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये इथे ॲटोमॅटिक येते आणि मराठीत येते आधार कार्डवरून. त्याच्यानंतर खाली वडिलांचे नाव इंग्रजीमध्ये पूर्ण टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर जन्मतारीख, वय ॲटोमॅटिक येते. भ्रमणध्वनी क्रमांक टाकून घ्यायचा आणि मेल फिमेल जेही असेल ते व्यवस्थित टाकून घ्यायचे. त्याच्यानंतर ईमेल ID टाकून घेऊ शकतो. त्याच्यानंतर व्यवसाय निवडायचा. तर व्यवसाय सिलेक्ट करून घेऊ. त्याच्यानंतर अर्जदाराच्या निवासाचा तपशील म्हणजेच आपत्कालीन स्थितीमध्ये तो ॲड्रेस टाकून घ्यायचा, ज्याला आपण लवकरात लवकर कळवू शकतो अशा व्यक्तीचा पत्ता टाकायचा. अर्जदाराच्या निवासाचा तपशील इथे टाकून घ्यायचा, पत्ता. रक्तगट टाकून घ्यायचा. आपत्कालीन स्थिती व्यक्तीचे सर्व तपशील टाकायचे आणि कराराचा तपशीलला ॲक्सेप्ट करायचे आणि समावेश करायला क्लिक करायचे. त्याच्यानंतर ओकेला क्लिक करायचे. तुमची नोंद घ्या या टप्प्यानंतर अर्जदारांना कोणतेही बदल करण्यात येणार नाही. जे काय आहे ते आधीच करून घ्यायचे, त्याच्यानंतर बदल करता येणार नाही. त्याच्यानंतर आपण इथे आता ओकेला क्लिक करू. ओकेला क्लिक केल्यानंतर समावेश करायला क्लिक करायचे. त्याच्यानंतर आपल्याला तुमचा अर्जदार क्रमांक आहे, तुमचा अर्ज इथे येऊन जातो, तो व्यवस्थित क्रमांक सेव्ह करून घ्यायचा आणि हे करायचं. त्याच्यानंतर छायाचित्र जोडा म्हणजेच तुमचा फोटो. इथे आधार कार्डवरचा फोटो ॲटोमॅटिक येते. जर तुम्हाला वेगळा तुमचा फोटो जर टाकायचा असेल तर चूज फाईलला आपण क्लिक करू शकतो आणि क्रॉप किंवा रिसाईज करू शकतो. इथे ऑप्शन आहे क्रॉप अँड सेटचे आणि रिसाईज इमेजचे. त्याच्यानंतर ओळखीचा पुरावा कोणताही एक. तर याच्यातला कोणताही आपण एक ओळखीचा पुरावा सिलेक्ट करून घेऊ. कागदपत्राचा आकार किमान 75 KB आणि कमाल 500 KB इतका असावा. तर आपण इथे आधार कार्डला क्लिक करू. त्याच्यानंतर अपलोड फाईलला क्लिक करायचे आणि चूज फाईलला क्लिक करायचे आणि आधार आपल्या फाईलमधून घ्यायचा. त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा सेम तसाच अपलोड करायचा. चूज फाईल केल्यानंतर आपण इथे त्याला नाव देऊ शकतो आधार कार्ड म्हणून. तर आधार कार्ड नाव द्यायचे आणि ओके करायचे. त्याच्यानंतर खाली वयाचा पुरावा, त्याच प्रकारे फाईल घ्यायची आणि नाव द्यायचे. त्याच्यानंतर टर्म्स अँड कंडिशनला ॲक्सेप्ट करायचे आणि थोडं खाली यायचं. त्याच्यानंतर अपलोड डॉक्युमेंटला क्लिक करायचे. तुमचा दस्तऐवज यशस्वीरित्या जतन करण्यात आला आहे, कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा. ओके करायचे. आता आपल्याला याची जी फीस आहे ती भरायची आहे. तर फीस भरताना अर्जदाराचे टोकन क्रमांक येते, सेवा नाव, अर्जदाराचे नाव, सरकारी शुल्क, सेवा शुल्क. आता आपल्याला इथे एकूण रक्कम 69 रुपये लागणार आहे. तर त्या हिशोबानं आपण पुष्टी करायला क्लिक करायची. तुम्हाला 69 रुपये फीस लागणार आहे. पुष्टी करायला क्लिक करायचे.
त्याच्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे ऑप्शन येतात. नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, IMPS आणि वॉलेट. तर आपण आता नेट बँकिंगनी पेमेंट करू. 69 रुपयाचं पेमेंट आपण करून घेऊ. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्झॅक्शन सक्सेसफुलीचा मेसेज येते आणि आपलं पूर्ण डिटेल्स इथे, ते पेमेंट किती कटलेली आहे वगैरे सगळं याची आपण प्रिंट काढून ठेवू शकतो. प्रिंट काढल्यानंतर किमान सेवा प्राप्त होण्यासाठी लागणारी कमाल कालावधी 7 दिवसांमध्ये आपल्याला हे डाउनलोड होईल. आता हे सध्या इन प्रोग्रेसमध्ये दाखवत आहे. 7 दिवसानंतर आपण हे डाउनलोड ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र डाउनलोड करू शकतो. त्याच्यानंतर इथे आपल्याला पावतीची रिसिप्टसुद्धा दाखवते. इन प्रोग्रेसमध्ये आहे.